हॅलो यूट्यूब फॅमिली, आज होता नवरात्रीमधला पहिला दिवस. तर आज आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी. देवीच्या दर्शनासाठी आम्ही मर्दडी इथं आलो होतो. तिथं खूप छान असं मर्दडी देवीचं मंदिर आहे, निसर्गात दडलेलं. तर नवरात्रीमध्ये नक्कीच इथं एकदा भेट द्या. नंतर आम्ही गाडी इथं पार्क केली. नंतर समोर गेल्यानंतर पूजेचं सामान घेतलं. मला इथं चोळी पातळ आपल्या देवीला वाहायचं होतं, म्हणून मी तिथून पूजेचं सामान घेतलं. चोळी पातळ, नारळ, फुलं, अगरबत्ती आणि प्रसाद घेतला. नंतर इथं स्टोर तुम्ही बघू शकतात. आणि इथं नवरात्रीमध्ये 9 दिवस यात्रा असते. तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून मर्दडी माता खूप प्रसिद्ध आहे. नंतर आलो आम्ही खाली. आणि तुम्हाला जर मर्दडी देवीचे काही वैशिष्ट्य सांगायचे म्हणल्यावर, मर्दडी ही बुलढाणा जिल्ह्यातील दुधा येथील प्रसिद्ध श्री मर्दडी देवीचं मंदिर आहे, जे विदर्भातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. हे मंदिर अजिंठा पर्वतरांगेत वसलेलं असून स्थानिक, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळापैकी एक आहे. नंतर आलो आम्ही इथं खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात, गाईच्या मुखातून असं पाणी पडत होतं. आणि नंतर आम्ही समोर देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. तिथं खूप शांतता असते आणि तुम्ही निसर्ग बघू शकतात. नंतर गेलो आम्ही देवीच्या मंदिरात आणि तिथली जी समाई होती ती खरंच खूप मोठी होती. नंतर आलो आम्ही देवीजवळ. नंतर मी देवीला चोळी पातळ हळद कुंकू वाहिलं. आणि माझं खूप दिवसापासून चालू होतं की वटी भरायचं, माझं राहूनच गेलं होतं. म्हणून म्हटलं चला आता नवरात्र पण सुरू झाले, म्हणून मी वटीचं सामान घेतलं. नंतर देवीची वटी भरली. नंतर हळद कुंकू दिलं. नंतर फुलं वगैरे वाहिले. आणि तिथंच श्री गणपती, श्री सरस्वती देवी यांचे पण मंदिर आहे. आणि इथं सर्व देवांचं आम्ही दर्शन करून घेतलं. मुलांनी पण दर्शन केलं. नंतर तिथं समोरच एक जुनं असं महादेवाचं मंदिर होतं. तिथं एक महिला नंदीच्या कानात काहीतरी बोलत होती. तेच माझ्या मुलांनी बघितलं. तो पण म्हणायला लागला की मी पण नंदीच्या कानात काहीतरी सांगणार. नंतर त्याने मला सांगितलं की तू पण सांग. नंदीला सांगितले की नंदी महादेवाला सांगेल. अगोदर मी महादेवाची पूजा वगैरे केली. नंतर मग नंदीच्या कानात सांगितलं. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आलो आम्ही बाहेर. आणि हा बाहेरचा परिसर आहे. आणि हा निसर्गाचा खजिना तुम्ही बघू शकतात. आणि तिथं जवळ एक छोटं धरण होतं, ते पण पाण्याने भरलं होतं. नंतर थोडं वर आल्यानंतर वडाच्या पारंब्या बघून खरंच खूप भारी वाटलं. आणि नंतर सर्वांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर, प्रसाद वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराच्या परतीसाठी. छान असं दर्शन झालं आमचं तिथं. तर चला मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.